आज ना मला सगळ्या होममेकर मॉम्सबद्दल बोलायचं आहे. सगळ्यांना वाटतं ती दिवसभर घरीच असते, पण त्या घरी असण्यामागे काय चालतं हे कोणीच पाहत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत ती एका लूपमध्ये अडकलेली असते. जेवण बनवणं, घर आवरणं, मुलांना सांभाळणं, पुन्हा पुन्हा त्यांनी केलेला पसारा आवरणं, हेच सगळं. आणि या सगळ्यात स्वतःसाठी वेळ, केस विंचरायलाही वेळ मिळत नाही कधी कधी. पण लोक काय म्हणणार, काय अवतार करून घेतलाय. पण कोणी हे नाही विचारणार की बाबा तू स्वतःकडे लक्ष का देऊ शकत नाही आहेस. ती प्रयत्न करत नाही असं नाही आहे. तिने तिच्या बाळासाठी तिचं सगळं काही बाजूला ठेवलं आहे. मला ना त्या वर्किंग मॉमसाठी खूप प्राऊड फील होतं. कारण की आपल्या बेबीला दिवसभर सोडून ऑफिसला जाणं किंवा डे केअरमध्ये ठेवणं हे खूप डिफिकल्ट आहे. आणि त्या हे सगळं कसं मॅनेज करतात आय डोंट नो. माझ्याने ते कधीच झालं नसतं. आणि माझ्या बाबतीत ना मला ते प्रिव्हिलेज मिळाले. मला ऑफिसला जावं लागत नाही, पण याचा अर्थ असं नाही आहे की मी पैसे कमवण्यासाठी बाकी काही करत नाही आहे. मी माझे छोटे मोठे प्रयत्न करत असते. माझाही एक चांगला जॉब होता, स्वतःची वेगळी ओळख होती आणि त्यात मंथली स्वतःच्या मेहनतीची सॅलरी अकाउंटमध्ये क्रेडिट होत होती. पण आत्ताची सिच्युएशन वेगळी आहे. मी एक होममेकर आहे, माझं घर मी एकदम व्यवस्थित सांभाळते. पण काही लोक असे असतात ना, जे नकळत म्हणा किंवा मुद्दाम म्हणा अशा गोष्टी बोलून जातात ज्या खूप हर्ट होतात. तर मला हे कळत नाही, जॉब केला तरी प्रॉब्लेम, जॉब नाही केला तरी प्रॉब्लेम. ज्या मॉम्स आपल्या बेबीला सोडून जॉबला जातात त्यांनाही ऐकावं लागतं की बाळाला सोडून जॉबला जाते. आणि ज्या नाही जात त्यांनाही ऐकावं लागतं की जॉब करत नाही, बाळाला घरी सांभाळत बसले वगैरे वगैरे. आता ही जी वाक्य आहेत ना ती खूप हर्टफुल वाटतात. पण हे असे डायलॉग ऐकल्यावर ना खूप वाईट वाटतं. होममेकर असणं म्हणजे काहीच न करणं नाही आहे. ती 24 तास काम करत असते. तिला सुट्टी मिळत नाही, तिला पगार मिळत नाही. नेक्स्ट टाईम तुम्ही कुठल्या होममेकरला, चला कुठल्या मॉमला भेटलात ना, तर एकच वाक्य म्हणा, तू खूप चांगलं काम करतेस. कदाचित त्या वाक्यामुळे तिचा पूर्ण पुढचा दिवस चांगला जाईल.